आपल्याबरोबर मनीषाजी कायंदे आहेत. मॅम, महत्त्वाचं आंदोलन केलेलं आहे आज. काय नेमकं कटकारस्थान होतं उद्धव ठाकरे यांच्या काळातलं हे कटकारस्थान आहे? पेनड्राईव्हचं प्रकरण काय? ह्या पेनड्राईव्हच्या बद्दल निश्चितच विधानसभेच्या सभागृहामध्ये याबद्दल हा मुद्दा पेश होणार आहे. परंतु नगरविकास मंत्री ज्यावेळेला माननीय एकनाथजी शिंदे होते त्यावेळी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यावर काहीतरी ते कुठल्या तरी प्रकरणात अडकावे किंवा कुठल्या तरी प्रकरणात फसावे असा काहीतरी विषय करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला. त्या बाबतीतच या पेनड्राईव्हमध्ये काही विषय आहेत. गेल्या वेळी देखील देवेंद्र फडणवीस यांना देखील असाच फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सेम एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात करण्यात आला. मग हे कटकारस्थान कुठे ना कुठे मुद्दाम केलं जातं? निश्चितच, कारण इतक्या थम्पिंग मेजॉरिटीने आम्ही आलेलो आहोत आणि आता ते विरोधकांना पचत नाही आहे. त्यांना असं वाटतं की जनतेने जो एक तर EVMचा मुद्दा ते घेतातच आहेत वारंवार, त्याविषयी त्यांच्याकडे ठोस पुरावे नाही आहे. परंतु वातावरण कलुषित करणं हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आपण ज्या सभागृहात विधान परिषदेच्या त्या सभागृहाचे सभापती निवडण्याचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. कशा प्रकारे हा कार्यक्रम जाहीर होईल? आता ते 12 वाजता सभागृहाचं कार्यक्रम सुरू होईल, कार्यप्रणाली चालू होईल आणि त्यामध्ये निश्चितच जे तिन्ही पक्षाच्या लोकांनी ठरवलं असेल, नेत्यांनी, त्या पद्धती कामकाज होईल. एक असं कळतंय की शिवसेनेकडे हे सभापतीपद येणार आहे. नीलम गोरे यांना सभापतीपदाची लॉटरी किंवा त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. माझ्या तर शुभेच्छा आहेतच, प्रश्नच नाही. परंतु आता ज्या काही तिन्ही पक्ष नेतृत्व जे बसून ठरवलं असेल त्याप्रमाणे होईल. धन्यवाद ताई. कॅमेरामन अतुलसह अक्षय भाटकर, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.